पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगण, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते आज कर्नाटकला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान आज सकाळी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन तिथला कर्मचारी वर्ग आणि स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. तसंच मदुमलाई व्याघ्र प्रकल्पातल्या थेप्पकडू हत्ती प्रकल्पाला भेट देऊन माहूत आणि कवाडी यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते म्हैसूर इथल्या कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठात आयोजित प्रोजेक्ट टायगरची 50 वर्षे या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि एका विशेष नाण्याचं अनावरण होणार आहे. देशातल्या वाघांच्या संख्येची माहिती देणारा अखिल भारतीय व्याघ्र अंदाज अहवाल हा देखील पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडीची स्थापना होणार आहे. आशियामध्ये होणारी वन्यजीवांची शिकार तसंच या वन्य पशूंच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधानांनी जुलै 2019 मध्ये जागतिक नेत्यांच्या अशा प्रकारच्या आघाडीची स्थापना करण्याची मागणी केली होती. पंतप्रधानांच्या या संकल्पनेला अनुसरत या आघाडीची स्थापना करण्यात येत आहे. जगभरातले वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, पुमा, जग्वार आणि चित्ता या मार्जार कुळातल्या 6 प्राण्यांचं संरक्षण आणि संवर्धन यांच्यावर IBCA लक्ष केंद्रित करणार असून या प्राण्यांच्या जाती ज्या देशांमध्ये आढळतात त्यांना सदस्यत्व देऊन त्यांचं सहकार्य या कामात घेण्यात येणार आहे.